हिऱ्याला चमकायला पण तो त्याचा वेळ घेतोच की आपण जेव्हा चमकू तेव्हा मी वाचवणार, एवढं नक्की. सो मोटिवेशन स्वतःमध्ये शोधा. हॅलो एव्हरीवन, नमस्ते, राम राम. वेलकम बॅक अगेन विथ अनदर व्हिडिओ ऑन अ चॅनल. चला सुरू करूया परत नवीन व्हिडिओ, नवीन टॉपिक. व्यायाम तोच, कारण सगळं तेच करायचं असतं, तरच बॉडी वाढते. बरं, आजचा टॉपिक माझ्या हिशोबाने आजचा टॉपिक आहे मोटिवेशन. आणि बोलूया आपण मोटिवेशन बद्दल. त्याआधी व्यायाम चालू करूया. व्यायाम एन्जॉय करता तुम्ही ऐका. बाकी मागच्या व्हिडिओला चांगलं प्रेम दाखवलं मिळतंय असं म्हणता येईल, त्याच्यासाठी थँक्यू. बाकी सुरू करूया आधी वर्कआउट, नंतर मध्ये जास्त बोलूया आणि बघा पण तुम्ही दाखवतो. येस, तर काय आपला टॉपिक आजचा? मोटिवेशन. मोटिवेशन म्हणजे ना, माझं असं म्हणणं आहे ना गाईस, की जी गोष्ट आपल्याला काय म्हणूया आपण, जी गोष्ट मनात नाही आहे ना तरी पण करायला लागते, आपल्याला त्याच्यासाठी मोटिवेशन लागतं. फॉर एक्झाम्पल, जी गोष्ट आपल्याला जबरदस्तीने करायला लागते ना, दॅट इज मोटिवेशन. म्हणजे त्या गोष्टीसाठी मोटिवेशन हवंय किंवा हवं असतं. कारण जी गोष्ट मनात असते ना त्याच्यासाठी मोटिवेशन नाही लागत. आपण किती परिस्थिती कशी असली तरी ती गोष्ट करतोच. म्हणजे नॉट जस्ट जिम, दुसऱ्या बाबतीत पण, जसे आता ऍक्टर लोक असतील, वकील लोक असतील, अजून काय किती खूप आहेत, क्रिकेटर लोक, फुटबॉलर्स, परत खूप जण काय वेगवेगळ्या क्षेत्रातले. जर ती गोष्ट त्यांच्या मनात असेल ना काही, तर त्यांना मोटिवेशनची गरज नाही. परिस्थिती कशी असली तरी ती त्यांचं काम करत राहतात. जसं आता फॉर एक्झाम्पल, आता मी आज संडे, वेनसडेला ह्या हफ्त्यात आलो नव्हतो, त्यामुळे संडेला तसंही येतोच मी म्हणा, फक्त एक दिवस पुढे ढकलला गेलाय बस. तर सांगण्याचा मुद्दा काय, संडे नवीन चेअर आहे जिममध्ये आणि ॲज युजल गर्दी आहेच. तर आता मी यूट्यूब चालू केलंय, मला व्यायाम करायचा आहे. आता मी दुसऱ्यांकडे आधी बघू की मी माझं स्वतःचं काम आधी करू. इन शॉर्ट, लोकांचा विचार करत राहू की बाबा ट्रायपॉड कसा लावू, जिममध्ये लोक काय म्हणतील, आई एकटा बसून काय बडबडतोय, तो विचार करू का तुमच्यासाठी व्हिडिओ बनवू. कारण जर व्हिडिओ फेमस झाला आणि माझं चॅनल बूम झालं, मग लोक कोणाकडे येणार? ऑब्वियस आहे गाईस. सो कसं असतं ना, मोटिवेशनची गरज तिकडे पडते जिकडे आपल्याला जबरदस्तीने काम करायला लागतं. मला हे मी जबरदस्तीने नाही करत. कॉन्टेंट क्रिएशनच्या क्षेत्रात जे उतरलोय मी आता, ते आणि जिम आपल्या मनात आहे, त्यामुळे आपल्या करतोय मी. होईल तसं, मला येईल तसं, माझ्या हिशोबाने, माझ्या सोफार नॉलेजनुसार जेवढं जमेल, जितकं जमेल तितकं करायचा प्रयत्न करतो. बाकी आता व्यायाम करूया, त्यानंतर मध्ये बोलूया. आता इथे आधी मला शोधायला लागेल की व्यायामासाठी मशीन आधी पहिली कोणती खाली. बरं, आज पण आपला फुल डेच आहे. ओके, फ्रेम मध्ये नीट येतोय मी की नाही माहिती नाही, कारण हा माझा दुसरा टेक आहे बोलण्याचा. बरं,
एक रोईंग मशीन झाली, दुसरा रोईंग मशीन, बेसिकली 3 रोईंग मशीन्स, एक वर्टिकल पुल डाऊन. बाकी सगळं ते नीट आहे. आणि मोटिवेशन तर एवढ्या गर्दीमध्ये पण जर मी असं लांबनं पहिल्यांदा एवढं शूट करत असेल ट्रायपॉड लावून, त्यालाच तर मोटिवेशन म्हणतात ना. एक्स्ट्रा मोटिवेशनची गरज नाही. काम करायचं असेल ना, सगळं होतं नीट. फक्त ते मनात पाहिजे बस, बाकी काय नाही. जर मनात नसेल ना तर मग ते काम पण नीट होणार नाही आणि मग तुम्ही एक्स्ट्रा मोटिवेशन शोधायला लागता, याचा काय अर्थ नाही. त्यामुळे ते मनात जे तुमचं काम आहे ना ते करायला चालू करा. मोटिवेशन मिळत जाणार, काम सुरू होत राहणार. बाकी काय नाही. काय झालं जिमसाठी, काय जण जिमसाठी मोटिवेशन शोधत असतात. येऊ की नको, येऊ की नको. आपल्या मनातच आहे. पाऊस पडू दे, ऊन पडू दे, वारा येऊ दे, वादळ येऊ दे, जिमला जायचंय, व्यायाम करायचा म्हणजे करायचं, संपला विषय. ट्रायपॉड लावायचंय, मोबाईल लावायचा, कॅमेरा चालू. I love the chase and the hunt, and I set the pace when I'm running. I always take what I want and I always give it 100. Don't need a bank, no I'm funded. Play the game like it's nothing. I'm always thankful for something. Don't take for granted, stay humble. Now wake up, it's time to look at the enemy. Look in the mirror if he is no friend to me. It's not working out, maybe it's the chemistry. It's time to break up so I can make a better me. Better believe in your mind, cause it's everything. You can mold, shape, find almost anything. All it takes is some time and some clarity to find your identity. So we're done with our close grip lat pull down. Low row machine, close grip lat pull down झाले. आता biceps घेऊया. लोकांना असं वाटतं ना सोपं आहे काम करून व्यायाम करणं, कॉन्टेंट क्रिएट करणं आणि मग नाव ठेवणं. तुझं काय होत नाही तरी पण तू कशाला करतोय, व्ह्यूज येत नाही, लाईक्स येत नाही तरी पण कशाला करतो. अरे हिऱ्याला चमकायला पण तो वेळ लागतो ना. हिऱ्याला चमकायला पण तो त्याचा वेळ घेतोच की. आपण जेव्हा चमकू तेव्हा सगळे बघतील, आपल्याला दाखवायची गरज पडणार नाही, सगळे आपले आप बघतील. ठीक आहे, बायसेप्स दाखवतो, मग कार्डिओवर बोलूया. माहिती नाही, मला माहित नाही नीट मी दिसतोय की नाही. दिसत असेल तर चांगलं आहे, नाही तर परत करायला लागेल. बरं ठीक आहे, चलो झाला, एंड करूया आपला दिवस आजचा. व्हिडिओ पण आपला एंड करूया इथेच. आणि फुल डे होता. बॅकच्या रोईंग मशीन्स जास्त घेतल्या मी. पहिली रोईंग मशीन घेतली, सीटेड रोईंग मशीन. देन मग घेतली आपण
लो पुल्स घेतले आणि नंतर बेंटोवर रो घेतले, पण ते काय दाखवता आले नाही. आणि नंतर एक वर्टिकल पुल म्हणून आपण क्लोज ग्रिप फ्लॅट पुल डाऊन घेतली. बस एवढंच काय ते होतं आजचा आपला वर्कआउट. नंतर बायसेप्सला सीटेड डंबल कर्ल्स घेतले, बस एकच एक्सरसाइज. आणि मोटिवेशन हे स्वतःमध्ये असावं लागतं. बाहेर शोधायला गेलात मोटिवेशन तर तात्पुरतं भेटेल, लाईफ लॉंग वाला नाही भेटणार. त्यामुळे ते तुमच्या आतच असतं आणि ते तुम्हाला तुमच्या हिशोबाने शोधावं लागतं आणि जपून ठेवावं लागतं. बस इतकंच आहे का ते, बाकी काय नाही. मोटिवेशन आता मला कॉन्टेंट क्रिएशनमध्ये मी उतरलो, यूट्यूब चालू केलं, इंस्टावरती रील टाकणं चालू आहे. व्ह्यूज अँड लाईक्स बाजूला ठेवूया, बट जर कॉन्टेंट क्रिएशनमध्ये मी आलोय, उतरलोय, करतोय, तर ते करायला मला आवडतंय म्हणून मी करतोय. आणि ऑफकोर्स इन्स्पिरेशन आहेत माझे. यूट्यूबचे इन्स्पिरेशन म्हणजे यश आनंद आहे, यश आनंद भाई. आणि इन्स्टावरती वगैरे असं कोणी ॲज सच असे रीलसाठी इन्स्पिरेशन वगैरे नाही आहे. पण यूट्यूब चालू करण्याचं प्रामुख्याने ॲज अ सक्सेसफुल यूट्यूबर बनायचं आहे. मग त्याच्यासाठी माझे इन्स्पिरेशन म्हणजे यश आनंद भाई आहेत. कारण त्यांच्यामुळे असं वाटलं की हा पोरगा माझ्यासारखाच आहे आणि मी करू शकतो, मी पण करू शकतो यूट्यूब. असं मला हे त्यांचे व्हिडिओज बघून असं वाटलं मला, यश आनंद भाई म्हणून. कारण फिटनेस व्लॉगिंग, फिटनेस बद्दल दाखवणं सगळं वगैरे ते मला यश आनंद भाईचे व्हिडिओज आहेत ते जरा जास्त आवडतात. सो बोलणं वगैरे सगळं तिथूनच आलं. पण आता असं नाही की त्यांचे व्हिडिओज मी बघत नाही किंवा दुसरे लोक आहेत मार्केटमध्ये मग माझं काय होणार, तो विचार मी नाही करणार. इतकंच आहे की कॅमेरासमोर मला बसायला, बोलायला, व्हिडिओज काढायला स्वतःहून वगैरे आवडते. एवढंच आहे की माझ्याकडे कोणती टीम नाही, काय नाही, सगळं स्वतःहून करायचं. त्यामुळे थोडासा वेळ लागत असेल, बट मी वाचवणार एवढं नक्की. हा माझा स्वतःमधला कॉन्फिडन्स आहे, जो की तुम्ही पण ठेवला पाहिजे. मोटिवेशनच्या मागे जाऊ नका, तुम्हाला काय आवडतंय ते करा. जसं आता डान्सर ज्या माणसाला बनायचंय तर तो डान्सिंगच्याच मागे त्याने जावं, ना की फेमच्या मागे जावं. सो आता मला बॉडी बिल्डिंग करायची आहे तर मी सतत बॉडी बिल्डिंग बद्दल विचार केला पाहिजे, ना की स्टेजच्या नंतर मिळणाऱ्या फेम बद्दल मी विचार केला पाहिजे. ते तर आपणे आप येणारच. जर मी त्याच्यासाठी मेहनतच नाही केली, ती बॉडी तशी अचीवच नाही केली, बनवलीच नाही, तर मग फायदा काय. सो मोटिवेशन स्वतःचं स्वतःमध्ये शोधा आणि काम करत राहा. बस बाहेर शोधायला जाऊ नका मोटिवेशन, किंवा कोणाच्या थ्रू शोधायला जाऊ नका, किंवा या माणसाला बघितलं मी, त्या माणसाला बघितलं मी. इन्स्पिरेशन ठीक आहे, चांगलं वाटतं या माणसाला बघायला, दॅट इज गुड, तेवढंच फक्त तात्पुरतं. पण मोटिवेशन हे स्वतःमध्ये आहे, एवढं लक्षात ठेवा. बस इतकाच होता आजचा व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाप्पा येत आहेत, त्यामुळे बाप्पावरच्या रील्स येणार आहेत आपल्या, ते आपण बघा. शॉर्टवरती मी अपलोड करेल. बाकी इथपर्यंत जर बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, लाईक करा. अजून नवीन नवीन फिटनेस ब्लॉग्स असेच घेऊन येत राहीन मी, प्रयत्न करेन. घेऊन येत राहीनच मी, कारण ते तर चालूच राहणार आहे अविरत. बाकी ठीक आहे, भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सोबत. टिल देन, थँक्यू, सी यू, टेक केअर, बाय बाय, पीस, साइनिंग ऑफ.